नमस्ते मंडळी, हॉटेल पर्यटनामध्ये आपलं स्वागत आहे. आणि मी आहे तुमचा पर्यटन सोबती महेंद्र वाळुंज. आणि आज आपण मुंबईपासून अगदी जवळ असलेलं एक छान असं एक रिसॉर्ट पर्यटन करणार आहे. आणि त्याचं नाव आणि त्याचं मी तुम्हाला सविस्तर सांगतो, पण त्यापूर्वी मी तुम्हाला थोडंसं रिसॉर्ट दाखवतो. आपण समोर पाहत आहोत तो रिसॉर्टचा एंट्री पॉईंट आहे. आणि छान निसर्गाच्या कुशीत आणि उंच टेकडीवरती बसलेलं एक सुंदरचं असं रिसॉर्ट पर्यटन आज आपण करणार आहोत. रिसॉर्टला आल्यानंतर आपल्यासाठी राहण्यासाठी छानपैकी अशा कॉटेजची व्यवस्था आहे. टुमदार असे छोटे छोटे बंगलोज इथे आहेत आणि सुंदर असं गार्डन आपल्या बंगलोसमोर आहे. आल्यानंतर मन अगदी प्रसन्न होईल असं सुंदर असं वातावरण इथं निर्मिती केलं गेलेलं आहे. समोर छानशा लॉन आहेत आणि टुमदार अशी झाडं आपल्या बंगल्यासमोर लावण्यात आलेली आहेत. आणि त्याचं सुंदररित्या असं जतन केलं गेलेलं आहे. आता आपण रिसॉर्टचा मेन एरिया पाहू. ह्या बाजूला देखील खूप साऱ्या रूम्स आहेत आणि या बाजूला देखील खूप साऱ्या रूम्स आहेत. इकडे आपण समोर पाहतोय तो एक मोठा बंगलो पाहतोय, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अकोमोडेशन होऊ शकतं. बाजूला सुंदर अशी बाग. आणि आता मी तुम्हाला हॉटेलच्या महत्त्वाच्या आणि हॅपनिंग एरियामध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. समोरच बच्चे कंपनीची धमाल दिसत आहे. आणि इकडे समोर आपण पाहतोय तो हॉटेलचा डायनिंग एरिया आहे. हॉटेलमध्ये आल्यानंतर डायनिंगची जेवणाची व्यवस्था आपली या बाजूला आहे. सुंदर असा ॲटमॉस्फिअर, अत्यंत स्वच्छ नीटनेटकं आणि सुसज्ज असं डायनिंग. इथे बसून आपण वरून छानपैकी व्ह्यू पाहत भोजनाचा आस्वाद घेऊ शकतो. आज पूर्ण रिसॉर्ट आपल्यासाठी बुक आहे. फार कमी ठिकाणी अशी सुसज्ज रिसॉर्ट आहेत. आणि रिसॉर्टला आल्यानंतर एक जे प्रमुख आकर्षण असतं, त्या प्रमुख आकर्षणाकडे मी आता तुम्हाला घेऊन जाणार आहे. कुणी रिसॉर्ट बुक करायचं ठरलं का प्रथम दर्शनी रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूल आहे का याचं विचारणा केली जाते. आणि आज या रिसॉर्टचा स्विमिंग पूल मी तुम्हाला दाखवणार आहे. अतिशय सुंदर आणि नयनरम्य अशा ठिकाणी पूलवरून खालचा सुंदरसा असा व्ह्यू दिसतो. आणि एक सुंदर असा पूल आपल्यासमोर. फार कमी ठिकाणी असा स्विमिंग पूल पाहायला भेटतो. आणि पूलमध्ये जॅकुझीचा आनंद घ्यायचा असेल तर समोरच आपण जॅकुझी पूल पाहत आहोत. स्वच्छ क्रिस्टल क्लिअर पाणी आणि सुंदरचा असा स्विमिंग पूल निसर्गाच्या सान्निध्यात उंच टेकडीवरती. समोरच आपण माथेरान बघतोय आणि माथेरानच्या पायथ्याशीचे रिसॉर्ट आहे. आणि आता मी तुम्हाला हॉटेलचं नाव सांगतो. हे आहे फॉरेस्ट क्लब रिसॉर्ट, कर्जतच्या फार थोडंसं अलीकडे. आणि समोरच आपण काही बांधकाम पाहत आहोत. ते बांधकाम म्हणजे पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचा नवीन भाग आपण पाहत आहोत. आणि परत आपण आपल्या रिसॉर्टकडे येऊया. अशा स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करण्याची एक वेगळीच मजा असते. आणि अगदी ऑलिम्पिक टाईप स्विमिंग पूल आहे, खोल आहे. छानपैकी निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं फॉरेस्ट क्लब रिसॉर्ट कर्जत. समोरच आपण माथेरानची बॅक साईड पाहत आहोत.
बाय मंडळी.